नमस्कार मंडळी, स्वागत करतो तुमचं बघा रिव्ह्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, आज मी तुम्हाला असं काही एखाद्या पिक्चरचा ट्रेलर किंवा मग टीजरची रिव्ह्यू करणार नाही. ॲक्च्युली विषय असा आहे की एक नवीन चित्रपट येत आहे आणि ज्या पिक्चरचं नाव आहे नवरदेव. आता तो नवरदेव पिक्चर जो आहे ना, असा विषय घेऊन हा पिक्चर बनवलेला आहे ना, की याच्या आधी मे बी खूप कमी पिक्चर बनले असतील असे की जे आपल्याला काहीतरी मेसेज देऊन जातात आणि काहीतरी सांगून जातात की हेही आपल्या समाजामध्ये घडत आहे आणि ह्याही गोष्टीला आपण दुर्लक्षित करून चालणार नाही. आणि त्या नवरदेव पिक्चरचा जो टीजर रिलीज झालेला आहे, त्या टीजरचा खाली जी कमेंट आले आहेत ना लोकांचे, त्या कमेंट बद्दल आपण बोलणार आहोत. नवरदेव हा विषय आहे कसा, जे ऑडियन्स आहे, ज्यांनी पिक्चरचा टीजर बघितलाय त्यांना नक्की वाटतंय काय, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसं बघायला गेलं तर 2023 हे वर्ष संपत आलेलं आहे आणि 2023 मध्ये खूप सारे पिक्चर आले आणि खूप साऱ्या पिक्चरनी प्रेक्षक आहेत त्यांचं प्रेमही मिळवलंय. त्यामधले काही महत्त्वाचे पिक्चर मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवलेला आहे, जो तुम्हाला मी आय बटनमध्ये देतो, तुम्ही जाऊन बघा. तरी मी तुम्हाला सांगतो, बाई पण भारी देवा झाला, वेड झाला, वाळवी झाला आणि आत्ता सध्या थिएटरला चालू असलेला पिक्चर आहे तो म्हणजे झिम्मा 2. हेमंत ढोमे दिग्दर्शित पिक्चर झिम्मा 2 सध्या थिएटरला चालू आहे. एवढे मोठे मोठे 3 पिक्चर चालू आहेत, डंकी, ॲनिमल आणि सलार. यांच्यामध्ये हा पिक्चर सध्या तग धरून बसलेला आहे आणि मराठी ऑडियन्सला तो खेचत आहे. त्याचबरोबर 2024 मध्ये पण खूप सारे पिक्चर येणार आहेत, जसं की पंचक पिक्चर येणार आहे, माधुरी दीक्षित नेने यांचा हा पिक्चर आहे. त्यानंतर ओले आले, नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर, त्यानंतर सायली संजीव यांचा जो अभिनय आहे, मेन रोल आहे या पिक्चरमध्ये, ते पिक्चर येणार आहे जानेवारीमध्ये. त्यातच नवीन वर्षातला आणखी एक पिक्चर आलेला आहे. म्हणजे आज माहिती आहे तुम्हाला की आज शेतकरी दिन आहे, म्हणजे राष्ट्रीय शेतकरी दिन आहे. आणि त्या राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्तानं एक पिक्चरचा टीजर लॉन्च केलेला आहे. त्या पिक्चरचं नाव आहे नवरदेव. BSc ॲग्री. शेतकरी आपण म्हणतो की शेतकरी राजा आहे, जगाचा पोशिंदा आहे, तो एक राजा माणूस आहे, त्याच्यासारखं कोणीच नाहीये. पण विषय मी तुम्हाला सांगतो की शेतकऱ्याच्या ज्या मुलं आहेत त्या मुलांना मुलीच मिळत नाहीयेत. म्हणजे नवरदेव हा जो पिक्चर आहे, नवरदेव ॲग्री BSc, हा पिक्चर आपल्याला तेच सांगणार आहे की शेतकरी आहे, शेतकरी शेतामध्ये काम करतो, राबतो, पण ज्यावेळेस त्याचं लग्न ठरण्याची वेळ येते ना, त्यावेळेस कुणीच नवरी द्यायला तयार नसते, कुणीच आपली मुलगी द्यायला तयार नसते. मग असा एक गंभीर विषय घेऊन हसत ते एका गंभीर विषयावर हा पिक्चर भाष्य करणार आहे. वेगळी स्टोरी आपल्याला खूप दिवसानंतर बघायला भेटणार आहे. ती कॉमेडी बघून, तेच महापुरुषांचे पिक्चर बघून छान कन्सेप्ट बघायला भेटणार आहे, छान कहाणी बघायला भेटणार आहे या पिक्चरच्या माध्यमातून. BSc ॲग्री हा विषय काय आहे, ज्यांनी BSc ॲग्री केलेला आहे त्यांना माहितीच असणार की BSc ॲग्री काय आहे. किंवा मग तुमच्या आजूबाजूला किंवा मग तुमच्या पाहुण्यामध्ये तुमच्या भावानी कोणीतरी BSc ॲग्रीचं शिक्षण घेतलेलंच असेल की त्याची सध्या काय परिस्थिती आहे, का त्याचं खरंच लग्न झालेलं आहे का, आणि लग्न जुळवताना त्याच्यासमोर काय काय प्रॉब्लेम येत आहेत हे तुम्हाला, म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना माहितीच असेल, कारण बऱ्याच जणांनी हे फेस केलेलं असेल आणि तोच विषय आपल्यासमोर प्रेझेंट करणार आहेत. बरं, हा विषय झाला पिक्चरबद्दल की पिक्चरमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटणार आहे. पण या टीजरच्या खाली ज्या वेळेस ते कमेंट येत होते, ते कमेंट मी वाचले ना, ते खूप धीरगंभीर होते. मला खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की ही परिस्थिती आपल्यासमोर, आपल्या देशामध्ये म्हणा, आपल्या राज्यामध्ये म्हणा, प्रश्नच आहे की कसं होईल, म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाचं कसं होईल. म्हणजे तरी एक सिरियल आली होती टीव्हीवर, सिरियलचं मला नाव माहिती नाहीये, पण त्यामध्ये असं 2-3 भाऊ होते शेतकरी, पण त्यांना मुली कुणी द्यायला तयारच नव्हतं, पण त्यांचे लग्नच होत नव्हते. मग कसे बसे करून त्यांचे लग्न झाले. म्हणजे काय करतो मुलगा मुळात, काय करतो हे जर सांगितलं ना आपण, तर मुलीकडचे असे म्हणतात की नाही हा ठीक आहे, तू कसं तरी करून समजा तू शेतात पिकवलंही, सगळ्या गोष्टी तुझ्या झाल्याही, पण ज्यावेळेस तुझी शेतातलं माल जेव्हा विकायला जेव्हा तू घेऊन जाशील, त्यावेळेस त्या हमी भावाचं काय. आणि हा खरंच मोठा विषय आहे. मीही एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. गावातले म्हणा, आमचे चुलते म्हणा, सगळे शेतीमध्ये काम करतात आणि त्यांची परिस्थिती ज्यावेळेस आपण डोळ्यांनी बघतो त्यावेळेस खरंच डोळ्यात पाणी येते. म्हणजे राबायचा आणि शेतातला माल घेऊन जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो ना, त्यावेळेस आपल्या शेताच्या मालाला काहीच भाव भेटत नाही, हे जेव्हा आपल्या लक्षात येते. काडी मोल, म्हणजे ज्याची किंमतच नाहीये, एवढं 2-2, 4-4 महिने आपण सांभाळायचं त्या मालाला आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या मालाला काहीच भाव येत नाही. म्हणजे जेवढा पैसा तुम्ही लावलेला आहे ना, त्या पैशाचा 1% तुम्हाला त्याचं रिटर्न भेटत नाहीये. शेतकरी राजा माणूस आपण नुसतं नावाला म्हणतो, पण त्या शेतकरी राजा माणसाचं काय हाल होतात हे आपण नाही सांगू शकत. नवरदेव BSc ॲग्री हा जो पिक्चर आहे 26 जानेवारी 2024 रोजी आपल्याला थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. आपण त्याच्या खालचे जे कमेंट आहेत ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. युजर आहे आधी 1211 म्हणून नावानी,
त्याचं म्हणणं असं आहे की आजकाल मुलीचा बाप जेव्हा त्याच्या मुलीला लग्नासाठी मुलगा बघतो तेव्हा त्या मुलाला शेती असायला हवी, पण मुलगा शेतकरी नकोय, त्याला चांगली नोकरी पाहिजे, पण असं का? त्याचं म्हणणं असं आहे की ज्यावेळेस आपण मुलीचं लग्न ठरवतो त्यावेळेस मुलीचे वडील असं म्हणतायत की आपल्याला मुलगा शेतकरीच पाहिजे, पण ते शेतामध्ये काम नको करायला, किंवा मग त्यांनी चांगली नोकरी असायला पाहिजे, सरकारी नोकरी असायला पाहिजे. दुसरं आहे ग्रेट अचिव्हमेंट. ह्या पिक्चरबद्दल सांगणं आहे. कृषी क्षेत्रात पदवीधर झालेल्या मुलामुलींचा अभिमान आहे तुमच्या कामगिरीबद्दल. नक्की तुमचा सिनेमा ब्लॉकबस्टर हिट होणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन ऑल टीम. माऊली सोमटकर 5781 असा तो युजर आहे, त्यांनी हे कमेंट केलेलं आहे. त्याचंही कुठंतरी मन दुखावलेलं असेल किंवा मग त्याच्या आजूबाजूला कुणीतरी या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील तेव्हा त्याच्या लक्षात येते की हे काय दुःख आहे, ते दुःख फक्त त्यांनीच जाणावं. आणखी एक कमेंट आहे की शेतकरी माझा राजा. बरोबर आहे, शेतकरी माझा राजाच आहे. जय जवान जय किसान. शेतकरी जगला तर सगळं जग जगेल. आणखी एक कमेंट आहे, खूप छान विषय निवडला. हा चित्रपट बघून 100मध्ये एक मुलगी जरी शेतकऱ्याच्या मुलाबरोबर लग्न करायला तयार झाली तरी या चित्रपटाचं सार्थक झालं असं मी म्हणेन. एक युजर आहे तेजस पवार, ते म्हणते BSc ॲग्री करतोय. खूप चांगलं वाटलं पिक्चरचा टीजर बघून. जे सध्या BSc ॲग्री करतायत त्यांना असं वाटत असेल की नाही आपल्या विषयाला धरून काहीतरी एक समाजासमोर एक चित्रपट येत आहे, ज्या चित्रपटामध्ये आपल्याबद्दलच सांगितलं चाललं आहे की आपण BSc ॲग्री तर करतोय पण पुढं चालून आपल्याला मुलगी मिळणार आहे, नाही मिळणार आहे, आपलं लग्न होणार आहे, आपलं घर पुढं संसार चालणार आहे, वंश वाढणार आहे, काय होणार आहे हे त्यालाच माहिती नाही. पण हा पिक्चरचा जेव्हा टीजर बघितला तेव्हा दूर भरून आला असेल त्याचा, आणि त्यांनी सरळ कमेंट केलं की खूप छान वाटलं, मला खूप भारी वाटलं, मीही BSc ॲग्री करतोय. तुमचा जे कन्सेप्ट बघून मला खूप भारी वाटलं. आणखी एक युजर आहे संदेश हांबेकर. त्याचं म्हणणं असं आहे की विषय आहे का फर्स्ट डे फर्स्ट शो. ह्या पिक्चरचा टीजर बघून त्याला एवढं भारी वाटलं की तो म्हणते की फर्स्ट डे फर्स्ट शोला मी जाणार आहे. हा पिक्चर बऱ्यापैकी ऑडियन्सला ओढून खेचून घेण्याचं काम सध्या तरी करत आहे. ज्यावेळेस ट्रेलर येईल त्या ट्रेलरमध्ये त्यांनी जसं आत्ता टीजरमध्ये दाखवलं त्याच गोष्टी त्यांनी व्यवस्थित दाखवाव्या, पूर्ण पिक्चर नाही दाखवावा. हा भले मग सोशल मीडियावर थोडं त्याचे व्हिडिओ टाकावे की जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये लोकांना रुची निर्माण होईल आणि लोक ते बघायला उत्सुक राहतील. एका युजरनी लिहिलेलं आहे KM ॲडिस म्हणून, BSc ॲग्री वॉन्टेडला येणार, लग्नात आता वाजू द्या सनई, लग्नात आता वाजू द्या सनई चौघडे, मग करा विचार BSc ॲग्री. म्हणजे हे कुठं यमक जुळलेलं नाही आहे, पण त्याचं म्हणणं असं आहे की BSc ॲग्रीला सध्या येणाऱ्या काळामध्ये BSc ॲग्रीला खूप महत्त्व येणार आहे. मी एक व्हिडिओ बघितला होता सद्गुरूचा, मला माहीत नाही कोण फॉलो करते, पण मी बघतो बऱ्यापैकी त्यांचे व्हिडिओ बघत असतो. तर त्याच्यामध्ये त्यांनी एक असं गावोगावी जाऊन त्या गोष्टी, त्या मातीची ती पाहणी करत आहेत आणि त्यांच्या लक्षात असं आलंय 2050 पर्यंत आपली जी जमीन आहे, शेती आहे, ज्याच्यामधून आपल्याला अन्न उत्पन्न होते, आपला शेतकरी राबतो तिथं, त्या जमिनीचं 2050 पर्यंत नापीक जमीन होणार आहे. एवढं आपण खत आणि बियाणे त्या शेतीमध्ये वापरत आहोत, एवढं त्याच्यामध्ये केमिकल चालल्या जाते. त्यामध्ये जेवढे काही किटाणू असतात, त्यामध्ये जेवढे काही किडे मकोडे असतात ना, ते किडे आपल्या शेतीसाठी आणि आपल्या उत्पन्नासाठी काही महत्त्वाचे असतात, पण त्या केमिकलमुळं ते किडेही जगायला तयार नाही आहेत, कारण त्यांना ते पौष्टिकता भेटत नाही. तीच पौष्टिकता ते बॅक्टेरिया आपण म्हणू की त्या बॅक्टेरियामुळं त्या मातीमध्ये जे उत्पन्न होणारं जे पौष्टिकता आहे ती पौष्टिकता संपत चाललेली आहे. 2050 पर्यंत आपली शेती नापीक होणार आहे. त्यामुळं खरंच विषय हा गंभीर आहे. हा विषय घेऊन ह्यांनी जो पिक्चर बनवलेला आहे ना, त्याला माझा तरी सलाम आहे. आणि ज्यांनी हे कमेंट केलेत त्यांचंही खूप अभिनंदन आहे. खूप चांगलं वाटलं मला बी ते त्यांचे कमेंट वाचून. आणि या पिक्चरचे जे डायरेक्टर आहेत, जे मेकर्स आहेत, त्यांना माझ्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही त्या पिक्चरचा टीजर बघितला आहे का? तुम्हाला कसा वाटला टीजर आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला? जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम.